आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। श्री क्षेत्र थापलिंग गडावर तळी भंडार कार्यक्रम संपन्न झाल्यावर उपस्थित सर्वांचे आभार कार्यक्रम सभा संपन्न झाली। यावेळी तालुक्यातील मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानण्यात आले। यावेळी माननीय रमेश खिलारी यांनी मनोगत व्यक्त केले। पाहूया काय बोलले आहेत ते। नागपूरहून मुख्य संपादक अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज, आंबेगाव, पुणे। अध्यक्ष माननीय विष्णुकाका हिंगे पाटील, त्याचप्रमाणे तालुक्याचे युवा नेते विवेकदादा वळसे पाटील, राजू शेठ गावडे साहेब आणि सगळे प्रमुख पदाधिकारी, आपण सर्व मंडळी तळी भरण्याच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांचे भाग्यविधाते दैवत माननीय नामदार वळसे पाटील साहेब हे 8व्यांदा या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि हे विजयी होत असताना आपण सर्व मंडळी प्रचाराच्या निमित्तानं थापलिंग गडावर आलो आणि थापलिंग गडावर आल्यानंतर आपण त्या ठिकाणी थापलिंग महाराजांना सगळ्यांनी हात जोडून त्या ठिकाणी विनंती केली आणि जुनी जी परंपरा आहे ती जुनी परंपरा या ठिकाणी आपण सगळ्या मंडळींना आज पाळलेली आहे आणि नामदार वळसे पाटील साहेबांचं थापलिंग महाराज हे कुलदैवत आहे आणि वळतीवरून वळतीच्या कार्यकर्त्यांनी ही मिरवणूक आणली। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, थापलिंगच्या यात्रेला जी काठीची मिरवणूक होते ती काठीची मिरवणूक वळती गावातून येते आणि त्यानंतरची मानाची काठी वळतीकरांची असते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिळी यात्रा जी आहे ती त्या ठिकाणी वळतीला होते, म्हणून आज वळतीच्या ग्रामस्थांनी हा शिरस्ता या ठिकाणी पाळला आणि नामदार वळसे पाटील साहेब हे विजयी झाल्यामुळं वळती गावापासून गडापर्यंत या ठिकाणी मिरवणुकीनं तुम्ही आलात। पक्षाच्या वतीनं किंवा ह्या पंचकोट पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही सगळ्या मंडळींना ह्या विजयामध्ये जे तन मन धनाने जे कार्यकर्ते साहेबांच्या पाठीमागं उभे राहिले, साहेब सुद्धा आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। याही पुढच्या काळामध्ये साहेब त्याच पद्धतीने उभे राहणार आहेत। परंतु ह्या पंचायत समिती गटामध्ये किंवा ह्या 4 गावामध्ये एक वेगळी परिस्थिती काही कारणास्तव जाणवली। काल परवा सुद्धा या ठिकाणी काही मंडळींना एक वेगळ्या भाषेमध्ये येऊन साहेब किंवा साहेबांच्या कार्यकर्त्यावर एक वेगळ्या पद्धतीची टीका करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली। त्यांनी सांगितलं आंबेगाव तालुक्याची संस्कृती विसरून ही निवडणूक त्या ठिकाणी पार पडलेली आहे। आंबेगाव तालुक्याची संस्कृती नेमकी कोण विसरलं हे आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, नामदार वळसे पाटील साहेबांचा कार्यकर्ता तहाटमानेनं गोरगरिबांच्या सेवेला धावून जाणार होता। त्याचं जर उदाहरण बघायचं असेल तुम्ही लौकेमध्ये जा, एका गरीब कुटुंबाला त्या ठिकाणी घर बांधून देण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं। आज तुम्ही नागपूर सारख्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी करवंदे मंडळींची 7 घरं आहे आणि 20 मतदान आहे। त्या ठिकाणी 11,84,00,000 रुपयाचं माळीसारखी घटना होऊ नये परंतु भिंत बांधून देण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये रात्रीच्या दारूच्या बाटल्या त्या ठिकाणी वाढण्याचं काम त्या ठिकाणी झालं। मग त्या ठिकाणी संस्कृती विसरण्याचं काम कुणी केलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। तुम्ही त्या ठिकाणी मतांचा हिशोब सांगत होता, मतांचा हिशोब सांगताना आम्ही कोण उभं केलं? आपली एक जुनी प्रचलित म्हण आहे, भावकी बरोबर असेल तर गावकी टिकते आणि गावकी बरोबर असेल तर तालुका टिकतो। तुमच्या भावकीमध्ये काय करायचं ते तुम्ही ठरवत होतं, तुम्ही आम्हाला सांगायचं त्या ठिकाणी काही गरज नाही। प्रेम केलं ते जनतेने केलं, ज्यांनी त्यांनी आपलं गाव, ज्यांनी त्यांनी आपली भावकी टिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। तिसरी गोष्ट, तुम्ही मतांचा हिशोब सांगितला आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही मला त्या ठिकाणी उमेदवार उभे केले। वाघ उमेदवार कोणता होता? इंदोरे, सुनील इंदोरे उमेदवार कोणता होता? मार्केट कमिटीला तुमच्या पॅनलमध्ये आणि आता तुमच्या विरोधात उभं राहतात आणि त्यांना सांगताय का सुनील इंदोरेला तुम्ही उभं केलं? तुम्ही त्याचंही आत्मपरीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे। राजू शेठ, 18 तारखेला आमची सगळी मंडळी तुमच्याकडे येणार होती, कारण 42 गावामध्ये कुठे गेलं तर वाडी वस्तीवर फक्त एवढंच त्या ठिकाणी होतं, पाठीमागं गाडी आणि पुढे हे 42 गावातली संस्कृती सुद्धा त्या ठिकाणी थांबवायचं काम किंवा संपवण्याचं काम कोणी केलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये कदाचित वळसे पाटील साहेब कधी चुकीचं बोलत नाहीत। वळसे पाटील साहेबांनी जरी ते पवार साहेबांपासून बाजूला गेले, शरद बँकेतला
पवार साहेबांचा फोटो तसाच आहे, कारखान्यावरचा पवार साहेबांचा फोटो तसाच आहे, त्यांच्या कार्यातला पवार साहेबांचा फोटो तसाच आहे, पूजन प्रेक्षित कार्यातला सुद्धा पवार साहेबांचा फोटो तसाच आहे. आणि ज्या दिवशी पवार साहेबांना सोडलं, तत्वाला सोडलं, पवार साहेबांना सोडलं, त्यांच्यावर आजही प्रेम त्याच पद्धत आहे. परंतु पवार साहेबांची टीका केली आहे. आणि तुम्ही सांगताय 30 वर्ष मी बरोबर होतो. अरे 30 वर्ष बरोबर होते, एका ताटात खाल्लं आणि त्या वळसे पाटील साहेबांचा फोन नंबर डिलीट करण्याचं काम तुम्ही सांगताय. मी डिलीट नंबर केलाय, तुम्ही सांगताय घरातला फोटो काढलाय. येणाऱ्या दिवसामध्ये माझी विनंती आहे, आजपर्यंत वळसे पाटील साहेबांचा कार्यकर्ता हा वळसे पाटील साहेबांच्या चेहरे गप बघून त्या ठिकाणी गप होता. आता कदाचित त्या कार्यकर्त्याची सटकली तो साहेबांच्या चेहरे गप बघायची नाही, लांबून एक सारखा हात जोडेल आणि पुढे निघाल. साधा कार्यकर्ता आहे, तुम्ही कुणीही घाबरायचं नाही, तुम्ही कुणीही हटायचं नाही, अजिबात दबाव दुगारायचा नाही. काय असेल ते होईल. थापलिंग महाराजांच्या साक्षीने सांगतो, हे कुळदैवत वळसे पाटील घराण्याचं आहे. ह्या 10 गावातली लोक एकत्र येऊन यात्रा भरत होती आणि तिथंच आपण ह्या ठिकाणी हा इशारा देतोय. मी जास्त अधिक न बोलता आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, वळतीकरांना मनापासून धन्यवाद देतो, तालुक्यातून जे कार्यकर्ते आले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि यानंतर बंटी दादा 2 मिनिटं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.